नमस्कार मित्रांनो, आज आपण सांगणार आहोत जालिंदर नाथाला गोपीचंद राजाने जमिनीमध्ये का गाडलं याची कथा आपण याविषयी सांगणार आहोत. तर कृपया सर्वजण व्हिडिओ पूर्णपणे पहा, न स्किप करता सर्वजण व्हिडिओ पूर्णपणे पहा. चला तर आपण कथेला सुरुवात करूया. जालिंदर नाथ हे भ्रमण करत त्यांना समजलं की राजा हा तिथं लोकांना त्रास देत आहे. त्यांना जेवायला वगैरे देत नाही, जनावराला खायला वगैरे घालत नाही, जनावरे उपाशी ठेवतात. म्हणून जालिंदरनाथ तिथं स्वतः जातात राजामध्ये भिक्षा मागण्यासाठी. आणि तेव्हा तो स्वतःचं म्हणजे चाऱ्याचे गतुडं स्वतःच्या डोक्यावर घेऊन जालिंदरनाथ जातात त्या राजवाड्याच्या बाहेर. तेव्हा त्या राजाला राग येतो. गोपीचंदला माहिती होतं की हा एक ऋषी येऊन स्वतः डोक्यावर ओझे आणून जनावराला खायला घालत आहे, गाई गुरांना. तेव्हा त्या राजाला खूप राग येतो. तेव्हा तो बोलतो, हा कोण आहे ऋषी, मला त्याला भेटायचं आहे. पण एक दिवस स्वतः जालिंदरनाथ त्याच्या दरबारात जातात. तेव्हा त्याला कैद करतात आणि जालिंदरनाथाला जमिनीमध्ये गाडवतात. जिवंत जमिनीमध्ये गाडतात आणि ते कोणालाही माहीत होत नाही. तेव्हा कानिफनाथाला माहिती होतं. कानिफनाथ त्यांची वाट पाहत असतात, गुरु कसे काय येणार माझे. त्यावेळेसला ते कानिफनाथ ध्यानात बसतात आणि बोलतात, गुरुवर तुम्ही कुठे आहात, मी तुमची खूप आठवण काढत आहे. तुम्ही सकाळी गेला आहात, अजूनपर्यंत आला नाही. तेव्हा कानिफनाथाला जालिंदरनाथ सांगतात, कानिफा, मला इथे राजाने जमिनीमध्ये गाडून ठेवलंय. तेव्हा ते कानिफनाथांना एवढा राग येतो आणि तो बोलतो, मी आत्ता जाऊन त्या राजाला पूर्णपणे जिवंत जाळेल, असं बोलतात. तेव्हा जालिंदरनाथ बोलतात, थांब, तू कसं काही करणार नाहीस, तिथं मी सांगेल तसं कर. ते बोलतात, ठीक आहे. तेव्हा दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतरला कानिफनाथ उठल्याबरोबर स्नान वगैरे करून राज दरबारात जातात आणि बोलतात, गोपीचंद बाहेर येत नाही. तेव्हा त्याचे जे माणसं बाहेर ठेवलेले असतात ना, राजदरबारच्या बाहेरचे, ते कानिफनाथांना तिथंच थांबवतात आणि बोलतात, गुरुवर तुम्हाला आतमध्ये जायला परवानगी नाही आहे. तेव्हा ते खूप रागवतात. ते बोलतात, माझे गुरु इथं आले होते जालिंदरनाथ, ते कुठं आहेत ते तुम्ही मला सांगा. तेव्हा ते बोलतात, तुमचे गुरु इथं नाही आले. तेव्हा ते बोलतात, इथंच आहेत, मला राजाला आत्ताच्या आता भेटायचं आहे. तेव्हा राजा त्यांना भेटत नाही आणि कानिफनाथ तिथून त्या दिवशी जातात. आणि पण तेव्हा दत्तगुरू येतात आणि दत्तगुरू त्यांना सांगतात, तुझे गुरु इथं आहेत, इथं त्यांना जमिनीमध्ये गाडलं आहे. तेव्हा कानिफनाथ तिथं लोकून जातात आणि तुरंत बोलतात, गुरुवर मी आता तुम्हाला बाहेर काढतो. तेव्हा जालिंदरनाथ बोलतात, थांब, मी आता बाहेर येणार नाही. जेव्हा मला राजा बाहेर काढायला येईल गोपीचंद, तेव्हाच मी बाहेर निघेल जमिनीमधून. तेव्हा ते सांगतात, मी सांगेल तसं तू कर. तेव्हा ते बोलते, सांगा काय करू. तेव्हा कानिफनाथाला जालिंदरनाथ सांगतात, इथं तुळशीचं एक रोप लाव आणि त्याला पाणी घाल. मी सांगेल तोपर्यंत काही करू नकोस. असे 4 दिवस होऊन जातात. तुळशीचं रोप लावून त्याच्यावरती रोज पाणी घालतात. कानिफनाथ रोज पाणी घालतात, त्या तुळशीला निवेद वगैरे दाखवतात, दिवाबत्ती करतात. आणि कानिफनाथ तिथे 4 दिवस थांबतात आणि तरी राजा काहीच बोलत नाही. रोज दरबारात जाऊन कानिफनाथ बोलतात, माझ्या गुरुला बाहेर काढा, माझे गुरु मला माहिती तुम्ही कुठं ठेवलं आहे त्यांना, तुम्ही मातीत पुरला आहे त्याला जिवंतपणे, पण त्याचा तुम्हाला अनुभव, तुम्हाला खूप त्याची शिक्षा भोगावी लागेल. पण तेव्हा ती राजाची आई, गोपीचंदची आई येते पुढे आणि बोलते, गुरुवर मला माफ करा, माझ्या याच्यात काही चुकी नाही, मी खूप वेळेला सांगितलं होतं पण ऐकत नाही आहे, कुठं ठेवलं आहे माझ्या गुरुला. म्हणजे जालिंदरनाथांना पण ती त्यांची आई गुरु मानत असते. तेव्हा ती बोलते, गुरु मला भेटायला आले आणि तू मातीमध्ये टाकलंस. तेव्हा ते बोलते, माझ्या मुलाला कृपया करून तुम्ही क्षमा करावी. आता तुम्ही जर क्षमा नाही केली तर मी माझे डोके तुमच्या पायावर आपटून जीव देईन, प्राण सोडेल मी तुमच्या पायावरती. तेव्हा कानिफनाथ बोलतात, माई असं काही करू नका, आता यांना एकच वाचण्याचा पर्याय एकच आहे. तेव्हा ते बोलतात, काय. ते बोलतात, मी सांगेल तसं त्यांना करावं लागेल. तेव्हा बोलतात, सांगा काय करावं. तेव्हा ते सांगतात, 5 पुतळे घेऊन 5 पुतळे बनव, एक सोन्याचा, एक चांदीचा, एक लोखंडाचा, एक धातूचा आणि एक मातीचा, असे 5 पुतळे बनायला सांगतात. तेव्हा ते बोलतात, ते बनवायला सांगतात. तेव्हा ते सांगतात, मी सांगाल तर त्या
तसंच करावं लागेल तुम्हाला. ते बोलतात सांगा, तुम्ही सांगाल तसं मी करेल. ते पुतळे बनायला तसे 10-15 दिवस निघून जातात. पण जालिंदरनाथ 10-15 दिवस बिना अनापाण्याचे मातीमध्येच असतात. तेव्हा त्यांना खूप क्रोध येतो आणि राग येतो. त्यावेळेसला ते बोलतात, आता कानिपनाथ जातात आणि बोलतात, गुरुवर आज मी तुम्हाला काही झालं तर इथून बाहेर काढणार आहे. आज 15 दिवस झालं तुमच्या पोटात अन्नाचा कणही नाही. मला सहन होत नाही तुम्ही असे मातीमध्ये आहात बिना अनापाण्याचे. तुम्ही उपाशी असताना मी तरी कसं जेवण भोजन करणार. तुम्ही नाहीत तर मीही भोजन करणार नाही. तेव्हा जालिंदरनाथ बोलतात, कानिफा तू असं करू नकोस, जेवण करून घे, माझी काळजी करू नकोस. तुला माहीत आहे मी खुद अग्नी आहे, त्यामुळे मला काही होणार नाही. तेव्हा कानिपनाथ बोलतात, गुरुवर तुम्हाला लवकरात लवकर बाहेर यावंच लागेल. तेव्हा ते बोलतात, येईल, मी स्वतःहून बाहेर येईल. तेव्हा ते बोलतात ठीक आहे. पण 2 दिवस तसेच निघून जातात आणि राजाने ते पुतळे बनवून आणल्यास नंतरला राजा कानिपनाथाकडे जातात आणि बोलतात, मी पुतळे बनवून आणले आहेत. तेव्हा ते बोलतात, पुतळे घेऊन चला, आता तुम्ही जिथं जालिंदरनाथाला मातीमध्ये पुरलं आहे तिथं घेऊन चला हे पुतळे. तेव्हा ते तात्काळ पुतळे घेऊन जातात आणि बोलतात, तुम्ही जालिंदरनाथाला माफी मागा. आणि त्याच्या बायकोलाही माफी मागायला सांगतात. पण त्याची बायको माफी मागायला तयार होत नाही. ती बोलते, मी का माफी मागू, आता पुरेसे झालं. हे काय गरज नवीन काढलंय, असे करायची काही गरज नाही आहे. तुमच्या जीवाला धोकाही होऊ शकतो. तेव्हा ते कानिपनाथ त्या बाईला, राजाच्या बायकोला बोलतात, आतापर्यंत तुम्ही त्यांचं खूप वाईट केलं आहे. आतापर्यंत जेवढं केलं ते पुरेसे झालं आहे. आता तुम्ही इथून पुढे एक शब्दही बोलू नका. आता त्यांच्या मर्जीने होऊ द्या. आणि त्यांचे प्राण जर त्यांना वाचायचे असेल आणि त्यांना त्यांची शिक्षा होणारच आहे. त्यामुळं त्यांना त्यांची आता शिक्षा घेऊ द्या. तुम्ही आता मध्ये बोलू नका. प्लीज कृपया करून तुम्ही शांत राहा. तेव्हा राजाला सांगतात, गोपीचंद हा मातीचा पुतळा आहे. तू एक टिकाव तिथं खांद आणि हा पुतळा ठेव आणि मी सांगाल तेव्हा तात्काळ तो बाजूला हो. तेव्हा ते एक पुतळा ठेवतात आणि खांदायला सुरुवात करतात. तेव्हा ते बोलतात, जालिंदरनाथातून बोलतात, कोण आहे. तेव्हा राजा बोलतात, मी गोपीचंद. तेव्हा जालिंदरनाथातून बोलतात, तू जर गोपीचंद असशील तर जळून भस्म होशील. तू परत आता येऊ नकोस. तेव्हा ते कानिपनाथ बोलतात, राजन बाजूला व्हा. तेव्हा त्या अग्नीचा भडका बाहेर येतो. तेव्हा पूर्णपणे असा प्रकाश होऊन अग्नीचा भडका येतो आणि तिथं पूर्णपणे असं प्रकट वातावरण होतं. तेव्हा थोडा वेळ थांबतात. सर्वजण घाबरतात. तेव्हा परत थोड्या वेळाने गोपीचंद तिथं जातो आणि खांदायला लागतो. तेव्हा ते बोलतात, जालिंदरनाथ बोलतात, कोण आहे. राजन बोलतो, मी गोपीचंद. तेव्हा जालिंदरनाथ तू परत आलास. तू गोपीचंद असलास तर तुझं अजून जळून खाक होशील. तेव्हा ते परत तो चांदीचा पुतळा ठेवतो आणि बोलतात, राजन बाजूला व्हा. कानिपनाथ सांगतात, बाजूला होतात. पूर्णपणे तो पुतळा जळून खाक होऊन जातो. परत थोड्या वेळाने अजूनही ते घाबरून जातात राजा. पण कानिपनाथ बोलतात, घाबरू नकोस. मी तुझ्या कपाळी चंदनाचा टिक्का लावलेला आहे. तुला काही होणार नाही. मी सांगाल त्या वेळेत तू बाजूला निघ. बोलतात. परत तिसऱ्यांदा जातात आणि अजून खांदायला लागतात. तेव्हा ते बोलतात, कोण आहे. जालिंदरनाथ बोलतात, कोण आहे. तेव्हा बोलतात, मी राजन गोपीचंद आहे. गोपीचंद असतील तर जळून खाक होशील, असे बोलतात. तेव्हा ते परत सोन्याचा पुतळा मांडतात. तोही जळून खाक होतो. परत चौथ्यांदा जातात. बोलतात, खांदायला जातात. बोलतात, कोण आहे. तेव्हा ते बोलतात, राजन बोलतात, मी गोपीचंद आहे. तू पुन्हा आलास. आता तू एवढंही असून तू जळून खाक होशील. तेव्हा ते सोन्याचा लोखंडाचा पुतळा मांडून ते बाजूला होतात आणि साईडला होतात. तेव्हाही ते घाबरतात. बोलतात, आता हे काय शेवटचा आहे. आता मातीचा पुतळा शेवटचा ठेवायचा आहे. त्यामुळे तुम्ही मी सांगन त्या वेळेत तात्काळ बाजूला व्हा. राजन बोलतात, कानिपनाथ बोलतात, पटकीन बाजूला व्हा. पण त्यांची पत्नी बोलते राजनची, आता बस करा. हे कोणती शिक्षा घेत आहात. बस करा. तुमच्या जीवाला धोका झाला. 4 वेळा असंच झालं तुमच्यासोबत. आता 5व्यांदा काय घडणार आहे काय माहिती. तुमच्या जीवाला अजूनही धोका भेटेल. तेव्हा ते राजन बोलतात, बस कर. आता तू एक शब्दही पुढे बोलू नकोस. तूही क्षमा माग.
आणि मला जे करायचं ते करू दे. आणि तसंही मी आता शिक्षा घेणारच आहे. तेव्हा ते बोलतात, आता कानिफनाथ बोलतात, टाईम लावू नकोस, हा पुतळा ठेवून दे, जा तिथे खांदव. तेव्हा बोलतात कानिफनाथ बोलतात जा. परत तिथं जाऊन खांदायला लागतो. तेव्हा जालिंदरनाथ बोलतात, कोण आहे? ते बोलतात, मी गोपीचंद आहे. गोपीचंद, आता तू माझ्या हातातून सटकणार नाही. तुझ्या मागाशी कोणती शक्ती आहे? तू आज एवढं ही जादू करून तू अजूनपर्यंत जिवंत आहेस. तेव्हा कानिफनाथ बोलतात, गुरुवर, मी गोपीचंदच्या कपाळी चंदनाचा टिक्का लावला आहे. त्यांची आई ही तुमची गुरुभक्त आहे. त्यामुळे तुम्ही त्याला क्षमा करावी आणि वरती यावं. तेव्हा ते राजन खांदून होतात आणि पूर्णपणे आग, पूर्ण ज्वालामुखी सोडतात बाजूला. इकडं तिकडं सगळं पूर्ण होतात आणि राजन बाजूला होतात. पाचवाही पुतळा त्यांचा डाव फेल जातो जालिंदरनाथाचा आणि वरती येतात. तेव्हा ते बोलतात, गोपीचंद जालिंदरनाथाच्या पायावर जाऊन डोकं ठेवतात आणि बोलतात, गुरुवर, मला क्षमा करा. तुम्ही सांगाल मी ती शिक्षा भोगायला तयार आहे. आज मला तुमचा अनुमती आली आहे. मला क्षमा करा. मी तुम्हाला आत्तापर्यंत एवढे दिवस मातीमध्ये गाडलं. खरंच तर माझी चुकी खूप झाली, पण हे माझ्या हातून खूप मोठी चूक झाली. मला याचं प्रायश्चित्त भोगावंच लागेल. तुम्ही सांगाल ते प्रायश्चित्त करावं लागेल. तेव्हा जालिंदरनाथ सांगतात, तुला याचं प्रायश्चित्त भोगावं लागेल, पण आता हे सर्व राजवाडा, तुझं सुख सायरे सगळं सोडून तुला इथून प्रस्थान करावं लागेल. तुला हे सगळं सोडून द्यावं लागेल. तेव्हा बोलतो, मला हे सोनं, नाणं, चांदी, राजवाडा काही नको. तुम्ही सांगाल मी तसं करेल. आणि ते सगळं राजवाडा सोडून जालिंदरनाथांनी सांगितल्याप्रमाणे ते राजा सर्व सुख दैर सोडून सर्व काही सोडून निघतात. प्रायश्चित्त भोगायला जातात आणि त्यांची आई ही सर्व काही सोडून जालिंदरनाथाचे दर्शन होऊन गुरुपद स्वीकारून ती त्यांच्या राज्याला पूर्णपणे सोडून देते आणि जालिंदरनाथाच्या चरणी पूर्ण जीवन वाहते. बोलते, गुरुवर, तुम्ही भेटलात. मला हे सर्व काही मिळालं आहे. माझं सुख खरंच तुम्हीच आहात. आता सर्व काही मला मिळालं. आता असं बोलून ती प्राण सोडून देते आणि सर्व काही जे काढले तिकडे व्यवस्थित होतं. मित्रांनो, ही जर कथा आवडली असेल तर तुम्हाला चॅनलला सबस्क्राईबर करा, लाईक, कमेंट करा आणि शेअर नक्की करा. आणि असेच नवीन नवनाथाच्या कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईबर करायला विसरू नका. कृपया करून सर्वजण माझे व्हिडिओ पहा आणि सर्वजण माझ्या चॅनलला सर्वजण सपोर्ट करत आहात, त्याबद्दल मी तुमची मनापासून आभारी आहे. खरंच तर मित्रांनो, असे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईबर करा आणि सर्वजण माझे व्हिडिओ पाहतात, त्याबद्दल मनापासून मी तुमची आभारी आहे. सर्वांना ओम नमो आदेश, ओम नमो आदेश, ओम नमो आदेश.